नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा, योजना बंद होणार। उदय सामंत काय म्हणाले आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर खरंच लाडकी बहीण योजने जी आहे आता बंद होणार का? त्यामध्ये भुजबळ म्हणतात की अपात्र महिलांच्या योजनेतून आपलं नाव काढून घेण्यासाठी त्यांना आवाहन केलं पाहिजे असे या ठिकाणी भुजबळ म्हणतात। तर निवडणुकींच्या तोंडावर राज्यातील माहिती सरकारने लाडकी बहीण योजना सादर केली। या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचे हप्ते देण्यात आले। मात्र आता माहिती सरकार आल्यानंतर या योजनेचे निकष कठोर केले जाणार असल्याची चर्चा आहे। या योजनेसाठी पात्र नसलेल्या महिलांना यापुढे योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि त्यानुसार निकषबाह्य अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबळ यांनी अपात्र लाडक्या बहिणींना इशारा दिला आहे। नियमात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून आपलं नाव योजनेतून काढून टाकायला हवीत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। छगन भुजबळ म्हणाले, अपात्र महिलांनी योजनेतून आपलं नाव काढून घेण्यासाठी त्यांना आवाहन केलं पाहिजे। तसेच सरकारने आतापर्यंत ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना पैसे दिलेले आहेत ते परत मागण्याची काही अर्थ नाही। सरकारने ते पैसे आता मागू नये। मात्र लोकांना यापुढे सांगावं की नियमात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून या योजनेतून त्यांचं नाव काढून घ्यावं, अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल केले जाईल। याआधी आपण जे पैसे महिलांना दिले आहेत ते लाडक्या बहिणींना अर्पण केले असं या ठिकाणी समजू, ते परत मागू नयेत असं सुद्धा या ठिकाणी छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे ज्या महिला अपात्र आहेत त्यांना या योजनेतून बाध्य करण्यात आलेले त्या महिलांचे पैसे राज्य सरकार परत मागू नये असं या ठिकाणी छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। उदय सामंत काय म्हणतात? दरम्यान माहितीचं आता सरकार आलं आहे, त्यामुळे आता राज्य सरकार टप्प्याटप्प्याने योजना बंद करू शकतं अशी चर्चा चालू आहे। यावर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। सामंत म्हणाले की लाडक्या बहिणीमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलेलो आहोत, ज्यांच्यामुळे आम्ही सर्वांना पुन्हा एकदा सत्तेपर्यंत जाता आलं। अशा लाडकी बहीण राज्यातील ज्येष्ठ नागरिक व तरुणामुळे आम्ही पुन्हा सत्तेत बसलो। त्यांच्यासाठी सरकारनं काही योजना सुरू केल्या आहेत, त्या योजना कुठेही खंडित होणार नाही, बंद केलं जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट जे आहेत उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। म्हणजेच ही योजना आता बंद होणार नाही। दरम्यान सरसकट कोणत्याही अर्जांची छाननी होणार नाही असं या ठिकाणी जे आहेत अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजना जरी तुम्हाला सांगितलं जात असेल की बंद होणार, ती बंद होणार नाही। त्यामध्ये काही त्रुटी असेल त्या ज्या महिला अपात्र आहेत त्यांना या योजनेतून बाद करून टाकण्यात येतील, पण त्यांचे पैसे मागू नये असं या ठिकाणी जे छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये आता माहितीचं सरकार पुन्हा आलेलं आहे, ते म्हणजेच लाडक्या बहिणीमुळे। त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। जर तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही योजना बंद केली जाणार असल्याची माहिती मिळत असेल तर ती संपूर्ण माहिती खोटी आहे आणि त्या संदर्भात कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही। त्यामुळे ही योजना बंद होणार नाही। याच योजनेमुळे जे आहेत राज्यात पुन्हा सरकार आलेलं आहे, माहिती सरकार, आणि त्यामुळे ही योजना राज्य सरकार बंद करणार नाही। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।